हाफ नॉलेज इज डेंजरस. अर्धवट ज्ञान एक धोकादायक असतं. चला तर एका गोष्टीच्या माध्यमातून समजून घेऊया. एकदा एक व्यक्ती एरोप्लेन साफ करता करता कॉकपिटमध्ये जातो. तिथे त्याला दिसतं एक पुस्तक ज्यावर शीर्षक असतं हाऊ टू फ्लाय अ एरोप्लेन व्हॉल्यूम 1, म्हणजे एरोप्लेन कसा उडवावा भाग 1. ते पुस्तक उघडताच त्याला पहिल्या पानावर दिसतं की स्टार्ट इंजिन बटन दाबल्यावर एरोप्लेन चालू होतं. तो सांगितल्याप्रमाणे स्टार्ट इंजिनचं बटनही दाबतो. बटन दाबल्यावर इंजिन चालू होते. पुढचं पान पलटतो तेव्हा लिहिलेलं असतं एरोप्लेन रनवेवर कसा आणायचा किंवा त्याला चालू कसं करायचं. सांगितल्याप्रमाणे तो करतो आणि एरोप्लेन रनवे म्हणजेच धावपट्टीवर घेऊन येतो. पान पलटताच तिसऱ्या पानावर लिहिलेलं होतं की एरोप्लेनला उडवायचं कसं. सांगितल्याप्रमाणे तो गेअर खाली करून एरोप्लेन उडवतोय. तेवढा आनंदी होतो की त्याने पहिल्यांदा ते प्लेन उडवलेलं असतं. आता प्लेन लँड करण्याची वेळ येते तर पुन्हा तो पान पलटतो. पण तिथे लिहिलेलं असतं की एरोप्लेन लँड करायचं असेल तर पुस्तकाचं पार्ट 2 म्हणजेच व्हॉल्यूम 2 किंवा भाग 2 विकत घ्या. अशाच प्रकारे आपल्याला अर्धवट ज्ञान हे धोक्यात टाकू शकतं. कुठलीही गोष्ट करताना त्याचं पुरेपूर ज्ञान, त्याचा पुरेपूर अभ्यास पहिला केला पाहिजे, मगच त्या गोष्टीमध्ये उतरलं पाहिजे. धन्यवाद.